कृष्ण, इयत्ता 9वी. शाळेचे नाव न्यू इंग्लिश स्कूल नाणेगाव खुर्द, तालुका पाटण, जिल्हा सातारा. मी आणि माझ्या मैत्रिणींना अशी कल्पना सुचली की आपली आई जेव्हा जेवण बनवते तेव्हा काही ऊर्जा या दोन शेगडीच्या पायांमधून वाया जाते व त्या ऊर्जेचा आपण वापर करण्यासाठी माझ्या मैत्रिणींच्यात आणि माझ्यात एक युक्ती सुचली की ती युक्ती अशी आहे की आपण इथे एक मोठी टाकी ठेवली पाहिजे. त्या टाकीमध्ये पाणी भरले पाहिजे व तिथे एक नळीतून ते पाणी इथे असे एक पॅकबंद किट असेल, त्या किटमध्ये येईल व ते पाणी गरम होईल. तेच पाणी डबल या किटमध्ये येईल व ते पाणी इथे पण गरम होईल. ते पाणी गरम झाल्याने मग ते आपल्याला बकेटमध्ये घेता येईल. आपल्याला हे पाणी कुठेही उपयोगी करता येईल, जसे की हॉटेलमध्ये मोठमोठे हॉटेल असतात त्यांमध्ये आपल्याला पाणी घेता येईल. घरामध्ये पण आपल्याला उपयोगी करता येईल. कशासाठी पण भांडी धुण्यासाठी किंवा आंघोळीसाठी किंवा कोणत्याही कामासाठी आपल्याला ते उपयोगी करता येईल. अजून ते आपल्याला ऊर्जेचा उपयोग कसा करायचा हे आपल्याला कळेल. मोठी पाण्याची टाकी ठेवायची, त्यामध्ये पाणी खूप जास्त ठेवायचे. आपल्याला जेवढे अन्नाबरोबर पाणीही तापेल अशी दोन्ही पण कामे आपल्याला करता येतील. वेळेची पण बचत होईल व ऊर्जेची पण बचत होईल अशी एक कल्पना आम्हाला सुचली व ती कल्पना आम्ही मांडत आहे. सर्वांनी ऊर्जेचा वापर नीट पद्धतीने केला पाहिजे. तर त्याच पद्धतीने लवकर पाणी गरम होईल, ते पॅकबंद किटमध्ये येईल, ते गरम होईल व तेच ह्या किटमध्ये येईल. या किटमध्ये पण ते गरम होईल व ते आपल्याला बकेटमध्ये घेता येईल. आपल्याला ऊर्जेचा उपयोग करता येईल. पाण्याचा पण योग्य पद्धतीने वापर करता येईल. आपल्याला उकळून गरम केलेले पाणी पिता पण येईल. अशा पद्धतीने ही कल्पना आम्हाला सुचली.